गोष्टीचं नाव आहे आरव आणि गोष्ट सांगायची स्पर्धा. आरवला गोष्टी खूप आवडायच्या. आई गोष्ट सांगत असेल, आजोबा गोष्ट सांगत असतील किंवा मॅडम वर्गात गोष्ट वाचत असतील ना, तर आरव अगदी लक्ष देऊन ऐकायचा. त्याला गोष्टी फक्त ऐकायलाच नाही तर स्वतः सांगायलाही खूप आवडायचं. कधी तो घरातल्या खेळण्यांना बसून गोष्ट सांगायचा, तर कधी आरशासमोर उभं राहून आवाज बदलून वेगवेगळी पात्र करायचा. एके दिवशी शाळेत मॅडम म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात गोष्ट सांगायची स्पर्धा आहे. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी नाव द्यायचं बरं का. वर्गात सगळी मुलं कुजबुजू लागली. काही लगेच म्हणाली, मॅडम मी भाग घेणार. काही जरा घाबरली. आरवच्याही मनात खूप इच्छा होती, पण त्याला थोडी भीती वाटत होती. तो मनात म्हणाला, मी घरी तर छान सांगतो, पण सगळ्यांसमोर चुकलो तर. मॅडमनी त्याच्याकडे पाहिलं. आरव तू भाग घेणार? आरव थोडा थांबला, मग म्हणाला, मला वाटतं हो. घरी गेल्यावर त्याने आईला सांगितलं. आई खूप खुश झाली. ती म्हणाली, वा आरव, मग आता सराव करायला हवा तुला. आरवने एक छोटी गोड गोष्ट निवडली, एका सशाची आणि पावसाची गोष्ट. पहिल्या दिवशी तो गोष्ट सांगायला उभा राहिला, पण मध्येच एक वाक्य विसरला. तो थांबला. अरे रे. आई म्हणाली, काही हरकत नाही, पुन्हा सुरू कर. दुसऱ्या दिवशी तो गोष्ट पटकन सांगू लागला. बाबा म्हणाले, हळू बोला रव, सगळ्यांना ऐकू येईल असं बोल. तिसऱ्या दिवशी त्याने छान सांगितलं, पण चेहरा अगदीच गंभीर होता. आई म्हणाली, आरव गोष्टीत मज्जा दिसली पाहिजे. आरव रोज सराव करू लागला, हळू, मोठ्या आवाजात, हसून, थांबा घेऊन. कधी तो नीट करायचा, कधी चुकायचा, पण तो सोडत नव्हता. स्पर्धेचा दिवस आला. शाळेत सगळीकडे उत्साह होता. एक एक विद्यार्थी पुढे जाऊन गोष्ट सांगत होता. कोणी छान सांगत होतं, कोणी थोडं घाबरत होतं. आरवची वेळ जवळ आली तसे त्याच्या पोटात जणू छोटे छोटे फुलपाखरू उडू लागले. त्याचे हात थोडे थरथरत होते. तो सियाजवळ म्हणाला, मला ना थोडी भीती वाटतेय. सिया म्हणाली, तू छान सांगशील रे, तू रोज सराव केलायस ना. मॅडमनी नाव पुकारलं, आरव. आरव पुढे गेला. तो सगळ्यांसमोर उभा राहिला. त्याने वर्गाकडे पाहिलं. काही मुलं हसत होती, काही शांत होती. मॅडम शांतपणे बघत होत्या. पहिल्या क्षणी त्याला वाटलं, मी परत जाऊन बसू का? पण मग त्याला आईचं वाक्य आठवलं, भीती वाटली तरी प्रयत्न करायचा. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि गोष्ट सुरू केली. सुरुवातीला त्याचा आवाज जरा हळू होता, पण 2-3 वाक्यानंतर तो रंगात आला. त्याने सशाचा आवाज वेगळा केला, पावसासाठी हातांनी आवाज केला आणि शेवटी गोष्टीतलं हसूही दाखवलं. वर्गातली मुलं लक्ष देऊन ऐकत होती. गोष्टीचा शेवट झाला. 2 क्षण शांतता झाली. मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आरवच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो खाली आला. मॅडम म्हणाल्या, खूप छान, विशेष करून तू खूप जिवंतपणे सांगितलीस गोष्ट. निकाल लागला तेव्हा आरवला छोटंसं बक्षीसही मिळालं. पण त्याला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झाला सांगू? तो घरी येऊन म्हणाला, आई मला बक्षीस मिळालं म्हणून नाही, मला भीती वाटत होती तरी मी थांबलो नाही म्हणून मला आनंद झाला. आईने त्याला मिठी मारली. हेच तर खरं धैर्य आहे. यातून आपण काय शिकलो? भीती वाटली तरी प्रयत्न करत राहिलं तर आपण छान छान यश मिळवू शकतो, हो की नाही? बाय.